हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18, श्लोक क्रमांक 15. येन विश्वमिदं दृष्टं स नास्तीति करोतु वै निर्वासनः किं कुरुते पश्यन्नपि न पश्यति. भावार्थ: ज्याला हे विश्व दृश्य होत असूनही त्याने ते तसे नाही असे म्हणले तर त्याला तसे म्हणू देत, परंतु जो इच्छारहित झाला आहे त्याला त्याचे काय? तो ते पाहूनही ते पाहत नाही. ज्याला संसार दिसत आहे त्याने संसार मिथ्या आहे असे कितीही म्हणले, जो संसार जगत आहे त्याने संसार भासमान आहे असे कितीही म्हणले, जो संसारात रत आहे त्याने संसारात काहीही तथ्य नाही असे कितीही म्हणले, तरी त्याला तो संसार चांगला जाणवत असतो. ही वस्तुस्थिती असते. तो वरवर संसार नाकारत असला तरीही त्याला संसार असार असल्याची प्रचिती आलेली नसते. तो संसारापासून दूर होण्यामागे इतर अनेक कारणे असू शकतात, परंतु त्यामागे आत्मज्ञान प्राप्ती हे कारण असत नाही. एकदा एक संन्यासी एका समारंभाला पाहुणे म्हणून येणार असतात. त्यांना असे समजले की व्यासपीठावर एक विदुषी बसणार आहेत. तसे समजल्यावर त्यांनी स्त्रीचे शेजारी बसावे लागणार या विचाराने समारंभाला येण्याचे नाकारले. याचा अर्थ त्यांचा संन्यास इतका तकलादू होता किंवा इतका मिथ्या होता किंवा इतका दिखाऊ होता की एक स्त्री काही तास त्यांच्या शेजारी बसल्यावर त्यांचा संन्यास भ्रष्ट होणार होता. याचा अर्थ तो मुळातच संन्यास नसून एक धूळफेक होती. त्यांचे भोग अजूनही वकवकलेले होते. मारून मुटकून ते स्वतःला संन्यासी घोषित करत होते. आत संसारी इच्छा तशाच शिल्लक होत्या. आत्मज्ञानाने ते संन्यासी झाले नव्हते किंवा संन्यासी होण्याची त्यांना तहान लागलेली नव्हती. अशांना मोक्षाची हाव असते. त्यांना पुस्तके वाचून किंवा ज्ञानियांचे प्रवचन ऐकून संन्यास हा मोक्ष मार्गाला आवश्यक आहे असे वाटते. तसा त्यांचा गैरसमज होतो आणि ते मुक्तीच्या कामनेने संन्यासी होतात. याचा अर्थ अजूनही भोग शिल्लक आहेत. धनाऐवजी त्याने मोक्षाचा भोग स्वीकारला आहे इतकेच. आता तो त्याग करू लागतो. संसाराचा, धनसंपत्तीचा त्याग सुरू होतो. अष्टावक्र मुनी सांगतात की अशाने संसार कितीही मिथ्या आहे असे म्हणले म्हणून काहीही फरक होत नाही, कारण त्याच्या आत अजूनही संसाराची तृष्णा तशीच ताजी असते. त्याला संसार सुस्पष्ट दिसत असूनही तो डोळ्यांवर मोक्ष प्राप्तीच्या कामनेची झापडे बांधून संसार नाकारत आहे. असे ज्याला म्हणायचे असेल त्याला त्याच्या भासमान जगतात रममाण राहू दे. अजून त्याचे भरपूर भोग शिल्लक आहेत. ते संपले की तो योग्य मार्गावर आपोआप येईल, नव्हे त्याला यावेच लागेल. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की परंतु जो इच्छारहित झाला आहे त्याला त्याचे काय? तो ते पाहूनही ते पाहत नाही. ज्याच्या इच्छाच संपुष्टात आल्या आहेत, ज्याने संसाराचा फोलपणा जाणला आहे, ज्याला संसाराचा नेमका अर्थ उमजला आहे, त्याला संसार दिसत असूनही, त्याला संसार जाणवत असूनही, तो संसारात राहत असूनही तो संसार जणू काही पाहतच नाही. त्याला संसार जणू काही समजतच नाही. तो जणू काही संसारात राहतच नाही असा वर्तन करत असतो. तो संसारापासून पळून जात नाही. चिखलात असूनही स्वच्छ असलेल्या कमळाप्रमाणे तो तेथेच त्यातच उभा असतो. मला आफ्रिकेत असताना नाताळात विविध प्रकारच्या दारूचे क्रेट्स मिळायचे. सिगरेट्सची असंख्य पाकिटे मिळायची. माझ्या घरात ती धूळखात पडलेली असायची. मला कधी एक थेंब तोंडाला लावावा किंवा एक झुरका घ्यावा असा साधा विचारही आला नाही. मित्रमंडळी यायची.
आणि हळूहळू ती फस्त व्हायची. एक आहे जो संसार मोहात अथक पोहत असतो, अशाचे बाबत पुढील जन्मी उपरती होऊन मुक्त होण्याची शक्यता असते. दुसरा आहे जो संसार मोहापासून पळत असतो, हा पुनर्जन्मातही तेच करतो. तिसरा आहे जो संसारात असूनही मोहापासून दूर असतो, तो सदा मुक्तच असतो. हरिओम.